हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। उभाटा गटाचे उमेदवार आदरणीय अद्वैतजी हिरे काल सोयगावमध्ये गेले असताना दिलीप आहिरे यांच्या घरी ते गेल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी आरेरावी केली। त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला। मंत्री महोदय, उमेदवार आणि आम्ही या गोष्टीचं समर्थन आम्ही बिलकुल करत नाही। प्रत्येक उमेदवार प्रत्येकाच्या भेटीगाठीला जातो, ही सत्यता का जाऊ नये? तो लोकशाहीचा हक्क अधिकार आहे। परंतु ज्या पद्धतीने त्यांनी अद्वै हिरे आणि अद्वै हिरेच्या पेळावाल्यांनी ज्या पद्धतीने गुन्हा दाखल केलेला आहे कॅम्प पोलीस स्टेशनला, आमच्या 5 शिवसैनिक जखमी झालेत, तलवारी नाचवल्या, तलवारी दाखवल्या, तलवारी मारल्यात, गावठी कट्टा माझ्या खांद्याला लावला, अशी चुकीची माहिती आणि चुकीचा गुन्हा त्यांनी दाखल केला आणि मीडिया समोर आणि पत्रकारांसमोर त्यांनी हे केलेला आहे। मी सोयगाव येथे आरपीआयचे ज्येष्ठ नेते दिलीप आहिरे यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो। मी त्यांच्या घरी बसलेला असताना कुख्यात गुंड आणि त्याचे 2 सहकारी हे त्या ठिकाणी आले। त्यांच्याकडे गावठी कट्टा होता। त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। माझ्याबरोबर असलेले जे सहकारी होते त्यांनी त्यांना रोखून धरलं आणि मी तात्काळ पोलिसांना बोलवलं। पोलीस त्या ठिकाणी आले आणि त्यामुळे तो प्रकार रोखला गेला। एका निवडणुकीत एका महिलेला पुढे करून त्या महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप 2004ला मंत्री महोदयांवर यापूर्वी देखील झालेला आहे। मागच्या काही एका निवडणुकीत असंच मारझोड केली, बंदूक दाखवली, हे सगळे आरोप झालेले आहेत। आणि त्याच पार्श्वभूमीवर काल अद्वै हिरे कुठे प्रचाराला जात असेल आणि त्या ठिकाणी मला तर असं वाटतं त्याला थकवा बिकवा आला असेल, कारण की शारीरिक प्रवृत्ती त्याची बघितल्यानंतर नाचना आहे अंगण टेढा अशी त्याची अवस्था झालेली आहे। आणि कुठे थांबलेला असताना त्याच्या डोक्यात ही विकृत संकल्पना आली आणि त्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली। पोलीस स्टेशनला जाऊन जसं सांगितलं, गावठी कट्टे, तलवारी, लोखंडी रॉड यांचा वापर केला गेला। 5 शिवसैनिक जखमी झाले। आज पालकमंत्री इतका मोठा गुंड आहे की या निवडणुकीच्या पराभवाच्या भयानं तो माझी सुद्धा हत्या करायला मागे पुढे पाडणार नाही। माझ्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी पालकमंत्र्यांची, पोलीस प्रशासनाची आणि महाराष्ट्र शासनाची असेल। आणि पालकमंत्र्याच्या या भ्याड कृत्याचा मी जाहीरपणाने निषेध। असं काय विषयामध्ये झालं की जेणेकरून तुम्ही पालकमंत्र्यांवर गाणं करता? कार्यकर्ते पालकमंत्र्याचे आहेत। मालेगाव जेवढ्या लोकांकडे कट्टे आहेत ते सगळे गुंड पोचण्याचं काम पालकमंत्री करतो। त्या सगळ्यांना जेलमध्ये मनी ऑर्डर पाठवण्याचं काम पालकमंत्री करतो। त्या सगळ्यांना जेलमधनं सोडवण्याचं काम, त्यांचे जामीन करण्याचं काम सुद्धा पालकमंत्री करतो। आणि त्याच्यामुळे ही गुंडांची पिलावळ ही मालेगावमध्ये माजलेली आहे। त्यांना ठेचण्याच्यासाठी आम्हाला निवडणूक काढायची। नेमकं कारण काय झालं या घटनेचं? काहीच कारण नाही। माझं त्यांचा चेहरा सुद्धा पाण्यात आलेला नाही। मी जर त्यांच्या घराच्या आत बसलेलो आहे तर कोणाच्या घरी जाऊन कोणाला भेटण्याच्यासाठी कोणी रोखू शकत नाही, ही लोकशाही आहे। मी प्रचाराला गेलो असतो तरी त्यांना रोखण्याचा अधिकार नाही, पण मी प्रचाराला सुद्धा गेलेलो नव्हतो। डॉक्टर अद्वै हिरे, दादा भुसे यांच्या गुंडांनी ते प्रचार फिरत असताना त्यांच्या गाड्यांवर हल्ला केला। त्यांच्या जवळ लोखंडी शिगा, तलवारी आणि गावठी पिस्तूल होती, रिव्हॉल्वर्स होते आणि अद्वै हिरे यांना ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला झाला। व्यक्तिगत त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरात गेलेलो होतो। तेही मी काही जबाब घेऊन गेलेलो नव्हतो। माझ्यावर 2-3 जे कार्यकर्ते जेमतेम होते आणि अशा परिस्थितीमध्ये या पद्धतीचं भ्याड कृत्य करणं हे पालकमंत्र्यांच्या नैतिकतेला शोभणारं नाही। मी आमच्या मुंबईच्या आगलाव्या संजय राऊतांना प्रश्न विचारतो की जर का गावठी कट्टा, तलवारी, लोखंडी रॉड याच्याने काही भ्याड हल्ला झाला असता
तर हा दखलपात्र गुन्हा नोंदवला गेला. मग पोलीस डिपार्टमेंटने हा अदखलपात्र गुन्हा का नोंदवला? आमचे 5 शिवसैनिक जखमी झालेले आणि पोलिसांनी त्या संदर्भात अजूनही ठोस कारवाई केलेली नाही. हे प्रकरण फक्त मालेगाव बाह्यपुरतं नाही, तर पोलीस यंत्रणेचा वापर करून अशा प्रकारे हल्ले होणार असतील तर या महाराष्ट्रामध्ये निवडणुका त्यांना शांततेत करायच्या नाहीत. या राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांची निवडणुकीच्या आधी बदली करावी अशी आमची एक मागणी यासाठीच होती, कारण पोलीस यंत्रणा राजकीय कामाला जुंपलेली आहे, एका पक्षाच्या कामाला जुंपलेली आहे. त्याच्यामुळे निवडणुका स्वच्छ वातावरणात होणार नाही. हा जो आमचा एक अंदाज होता तो हळूहळू खरा ठरताना दिसतोय. आता कोणत्या प्रकारची घटना आपण FIR दाखल केली? FIR आम्ही जे दाखल करतो आहोत त्याच्यामध्ये जे 3 आरोपी होते त्यांची आम्ही नावं देतो आहोत. त्यांनी ज्या पद्धतीनं दगडफेक केली, ज्या पद्धतीने शिवीगाळ केली, जे काही केलं त्या सगळ्याची नोंद त्याच्यामध्ये केली जाणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी कदाचित FIR घेताना पोलीस वगळतील ते व्यक्तीच्या आम्ही पक्षाच्या वतीनं जाहीर निवेदन लेखी स्वरूपामध्ये हे कॅम्प पोलीस स्टेशनला आणि नाशिक SP ला देणार. संजय राऊतनी याच्याबद्दलची काही माहिती घेतली आहे का? पोलीस डिपार्टमेंटवर आरोप करण्यापूर्वी पोलिसांनी ज्यांनी आरोप केलेले आहेत त्यांचे जाबजबाब नोंदवलेले आहेत, साक्षीदारांचे नोंदवलेले आहेत. आम्ही सर्व माहितीच्या अधिकारातून ते मागवलेले आहे आणि त्या जाबजबाबामध्ये बिलकुलही कुठे काही या गोष्टीचा उहापोह दिसत नाही. आणि तरी सुद्धा मुंबईला या अदाखलपत्र गुन्ह्याची दखल घेऊन तुम्ही मुंबईला पत्रकार परिषदेत या गोष्टीचा उहापोह करतात. यावरूनच तुमचा केविलपणा सिद्ध होत आहे. आणि त्यातल्या त्यात आणखी ते मुंबईला बसलेले उभाटा गटाचे संजयजी राऊत यांनी तर तिथे पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मालेगावात गुंडगिरी, तलवारी दाखवल्या, आमचे 5 शिवसैनिक जखमी झाले, रुग्णालयात ऍडमिट आहेत, कट्टा दाखवला आहे, कट्टा लावला आहे. अद्वै हिरे काल सुदैवाने बचावलं, त्यांना रिव्हॉल्वर लावण्यात आलं, पण कार्यकर्त्यांनी दादा भुसेच्या त्या मारेकऱ्याला खेचल्यामुळे अद्वै हिरे बचावले. ही या राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची आजची परिस्थिती आहे. देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री हे रोज कुठे ना कुठल्या तरी जीपवर बसून मिरवणुकीत सामील झालेले दिसत आहेत. तिकडे अमित शहा राज्याचे दौरे करून महाराष्ट्रात आम्ही कसे जिंकणार याचे अंदाज देत आहेत. हे अशा पद्धतीनं तुम्ही निवडणुका लढणार आहात का? ते लढवल्या जाणार आहेत का? माझं या देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना आव्हान आहे की तुम्ही ताबडतोब या राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांना ताबडतोब बदला आणि हे जे गुंडगिर्दी आणि झुंडशाही सुरू आहे त्या संदर्भात कठोर कारवाईचे निर्देश. आपण बघितलं असेल काल दिवसभर शिवसैनिक आदरणीय साहेबांचा फॉर्म भरायला लाखोच्या प्रमाणात शिवसैनिक तिथे आले होते आणि आम्ही सर्व पदाधिकारी त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी होतो. मग ज्या पद्धतीने संजय राऊत साहेब असतील, अद्वै हिरे असतील, हे मालेगाव शहराची ज्या पद्धतीने बदनामी करतायत की जसं काही बिहार झालेलं आहे, ही बदनामी मालेगाव शहर वासीय बिलकुल सहन करणार नाही. प्रथमतः मी तर एकच सांगल की मालेगाव शहराचा, मालेगाव तालुक्याचा, जिल्ह्याचा ज्या पद्धतीने मंत्री महोदयांनी विकास केला, हा विकास यांना सहन होत नाहीये. आणि दर निवडणुका आल्या का कोणते ना कोणते चुकीचे गुन्हे कोणत्या कार्यकर्त्यांना लावून चुकीचे गुन्हे दाखल करण्याची यांची कायमची परंपरा आहे. 10-15 वर्षापासून या हिरेंनी मालेगाव तालुका, मालेगाव शहर सोडून निघून गेलेले आहे. आणि एक त्यांचं ते आत्ताचा उमेदवार चुकीची वल्गना ह्या मालेगाव शहरात पत्रकार बांधवांकडे करतात. खेदाची गोष्ट तर ही आहे की ते पक्षाला ना मंत्री महोदयांना ना आम्हाला तर बदनाम करतातच आहे, परंतु पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा बदनाम करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे.
मालेगाव शहरात चांगल्या पद्धतीने पोलीस अधिकारी काम करतायत, त्यांच्यावर संजय राऊत सुद्धा चुकीचे ॲलिगेशन करतायत. डिपार्टमेंटकडनं काय होणार तो संजय राऊत नादे हिरे जाणल, पण आमच्या दृष्टिकोनातून मालेगाव शहरात शांतता नांदते ही सत्यता आहे. संजय राऊत ज्या पद्धतीने मालेगाव शहराची, मालेगावच्या मतदात्यांची, नागरिकांची जी हिताळणी करतायत, बदनामी बिहार झाल्यासारखं वावरतायत, तर याचा तीव्र शब्दात आम्ही संजय राऊत साहेब असतील, उमेदवार अद्वै हिरे असतील, यांचा तीव्र शब्दात निषेध करतो. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज.